मालवणच्या राजकोटमधील शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंच्या मागणीला अखेर यश आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक तरतुदीला मान्यता दिली। राजकोटमध्ये भव्य शिवसृष्टी उभारली जाणार आहे। शिवसृष्टीला अंदाजे 83 कोटी 45 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत। सुशांत, महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला अखेर मान्यता मिळाली आहे। काय सविस्तर माहिती आहे? करण, आपण जर बघितलं असेल तर राजकोट येथे शिवसृष्टी उभारली जाईल असं खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सांगितलं होतं आणि त्यानंतर आता हालचालींना जो आहे तो वेग आलेला आहे। राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची खऱ्या अर्थानं बैठक झाली आणि या बैठकीत राजकोट येथील शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते। शिवसृष्टीला अंदाजे 83.45 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे आणि त्यानुसार हा खर्च आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे। करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।